टपक्यात बसून आम्ही कोणीतरी आहे तर कोणी तुम्ही नाही, असे फार किरकोळ लोक आहेत. माझ्याकडे असे 500 लोक आहेत राज्यभर, आणि त्यामुळं आम्ही पैशावर काहीतरी करू, आम्ही दादागिरी करू, आम्ही सत्तेचा वापर करून आम्ही काय, आता सत्तेत मी पण आहे ना, आता काय वापर करणार, कोणी काही करू शकत नाही तुम्ही. पण जे काय तुम्ही मागे केलंय त्याचा हिशोब योग्य वेळ आल्यानंतर होणार. त्या योग्य वेळेची वाट गोपीचंद पळकर बघतोय, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्यांनी मला बदनाम करायचं, माझ्या खोट्या केसेस टाकायचं, मंगळसूत्र चोरी सारखे केसेस, अरे सगळा हिशोब होईल, योग्य होईल. हिशोब असा होईल की परत त्याला उत्तर असणार नाही, अशा पद्धतीचा हिशोब होईल. त्या वेळेची वाट तुम्ही बघा, एवढंच मला विरोधकांना सांगायचं आहे. परत एकदा, तुम्ही जरी काही मागणी आमच्याकडे केली नसली तरी तुम्हाला योग्य सन्मान मिळेल अशा पद्धतीचं आम्ही तुम्हाला स्थान देऊ. पांडुरंग कोडोलकर सरपंच इथं उपस्थित आहेत. कारखान्याचा सोडून द्या, कारखान्यावाले बेकारचोट लोक आहेत आणि त्यांना टाईट करा तुम्ही.